आदिवासी आरक्षण बचावासाठी शहादा येथे लाखोंच्या संख्येने आदिवासींचा उलगुलान जन आक्रोश मोर्चा, बंजारा, धनगर हटाओ, आदिवासी आरक्षण बचाओ अशा घोषणा देत सकल आदिवासी समाज आदिवासी आरक्षण बचावासाठी शहादा येथे सकल आदिवासी समाज शहादा तालुकातर्फे दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी आदिवासींचा उलगुलान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले। मोर्चाची सुरुवात क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथून करण्यात आली। अहिंसा चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, बस स्टँड, महात्मा गांधी पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत मोर्चा काढण्यात आला। बंजारा, धनगर हटाओ, आदिवासी आरक्षण बचाओ, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, हम हमारा हक मानते नहीं किसी से भीख मांगते, बिरसा मुंडा करे उलगुलान उलगुलान, आरक्षण की रक्षा कौन करेगा, हम करेंगे अशा जोरदार घोषणा मोर्चक यांनी दिल्या। उपविभागीय अधिकारी शहादा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या मोर्चात विविध आदिवासी संघटना, दलित संघटना, विविध राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला। बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, गोविंद पावरा, संजय भोसले यांनी जंगलातील या आदिवासींची भूमिका बजावली तर भगवान बिरसा मुंडाची भूमिका दीपक तडवी यांनी साकारली। मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले। आदिवासी संस्कृती टिकवा तरच आरक्षण टिकेल अशी प्रतिक्रिया सभेचे अध्यक्ष आदिवासी ज्येष्ठ साहित्यिक वाहरूदादा सोनवणे यांनी दिली। आरक्षण हा आमचा संविधान अधिकार आहे। बंजारा व धनगर समाज आदिवासींमध्ये आरक्षण पाहिजे ही चुकीची व असंवैधानिक मागणी करत आहे। आदिवासींच्या आरक्षणात आम्ही कोणाचीच घुसखोरी सहन करणार नाहीत। आदिवासींच्या आरक्षणात सरकारने छेडछाड करू नये, अन्यथा सरकारला आदिवासींना आवरायला पोलीस यंत्रणा कमी पडेल असा इशारा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिला। या मोर्चात भारतीय संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, पावरा बारेला संघटनेचे अध्यक्ष नामदेव पटले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, आमदार राजेश पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, तुकाराम पावरा, चंपालाल भंडारी इत्यादी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले। सामाजिक कार्यकर्ते सुरेश नाईक, दीपक ठाकरे, दादाभाई पिंपळे, जमन ठाकरे, सुरेश मोरेसह वनिता पटले, माजी सभापती वांगीबाई पावरा इत्यादी हजारो आदिवासी महिला मोर्चात आपल्या आदिवासी वेशभूषेत सहभागी झालेत। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी शहादा प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट। आरक्षण वाचवण्यासाठी धनगर व बंजारा समाजाची आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी आज आम्ही समस्त आदिवासी समाज तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तर्फे शहादा येथे आदिवासींचा मोठा उलगुलान महामोर्चा काढलेला आहे। या मोर्चाद्वारे आम्ही सरकारला स्पष्ट इशारा देत आहोत की धनगर काय, बंजारा काय, अन्य कुठल्याही समाजाची घुसखोरी आम्ही आदिवासी समाज कदापि खपून घेणार नाही। आदिवासींचं आरक्षण हे आमचं संविधानिक हक्क आहे, ते भारतीय राज्यघटनेने दिलेला आमचा तो हक्क आहे आणि या आरक्षणामध्ये सरकारने कुठेही छेडखानी करू नये। हा महामोर्चा मोठ्या संख्येने आम्ही काढलेला आहे। जर का सरकारने अन्य समाजाला आमच्या आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर सरकारला हे पोलीस प्रशासन अपुरे पडतील आमच्या आदिवासी समाजाला कंट्रोल करायला। म्हणून आदिवासी समाज आज जागा झालेला आहे आणि मोठा आवाज आम्ही या शहादा नगरीतनं सरकारपर्यंत पोहोचवलेला आहे। आधीच बोगस आदिवासींनी आमच्या जागा हडप केलेल्या आहे। सरकारने त्यांना संरक्षण दिलेलं आहे, सरकारने त्यांना पाठीशी घातलेला आहे, मोठा अन्याय आदिवासींवरती केलेला आहे। पुन्हा हा बंजारा व धनगर समाज आमच्या आदिवासींमध्ये आरक्षण असंविधानिकरित्या आणि चुकीच्या पद्धतीने मागत आहे। त्यांचं हे षडयंत्र आज आम्ही मोर्चाच्या माध्यमातून हाणून पाडत आहोत। म्हणून सरकारला इशारा देतो की सरकारने धनगर व बंजाराची ही चुकीची मागणी मान्य करू नये, अन्यथा यापेक्षाही उग्र असं आंदोलन आम्ही राज्यभर आदिवासी समाज संघटना काढणार आहोत।
अरे आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं. नाही कोणाच्या बापाचं, हम हमारा हक्क मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक्क मांगते. नहीं किसी से भीख